धरणी कंपन पावली झाली रम्याई पहाट हो धरणी कंपन पावली झाली रम्याई पहाट कोंबड्याने दिली आरोळी आरोळी नवबिंदू पडाले दाट हो कोंबड्याने दिली आरोळी आरोळी नवबिंदू पडाले दाट धरणी कंपन पावली झाली रम्याई दवबिंदू पडाले दाट हर रसिक हो आता मात्र नमन कलेतील साध शृंगाराने नटलेली गवळणीला सुरुवात करत आहोत. कोंबड्याची बाग ऐकून सारा गवळीवाडा जागा झाला. शुभ्र जलाचा दुग्ध जन्म पवित्र देहाचा अभिषेक करून साऱ्या गोपिका तुळशीला पाणी घालू लागल्या. निळ्या सावळ्या नभातून सूर्यकिरणे पडू लागली. कोवळ्या सूर्यकिरणाच्या दबिंदू मोठ्या प्रमाणे दिसू लागले. त्यावेळी राधा चंद्राला हाक मारू लागली. अगं हे चंद्रा, अगं हे चंद्रा, बघ कसा वसंत बहरला आहे. अशा वेळी रमावली फुलाफुलांवर दरवळत आहे. कोकिळेच्या धुम्रवर्णात सारा परिसर कसा धुंद झाला आहे. आवर आवर तुझा थाट गाठू लवकर मथुरेचा घाट. कोवळ्या सूर्यप्रकाशात उगवते पहाट. सौंदर्याचा साज घेऊन चढू मथुरेचा घाट. सांभाळा ग सांभाळा ग ताह्या दुधाचे भरलेले माठ. श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत नटखट गवळण.
काना काना तू आणि इथे हो राधे, आज सवंगड्यासोबत दिवस घालवावा असं वाटला म्हणून आलो. काना तुला एक विचारू का? हो राधे, विचार ना. काना मी येथे तुला कसं कळतं? राधे, ज्या ज्या वेळी तुझ्या पावलांचा स्पर्श या भूतलाला होतो त्या त्या वेळी तू राधे मला जाणवतो. राधे, माझ्या बासरीलाही बोलवेल अशा तुझ्या पायातील पैंजणांचा छुम छुम आवाज माझ्या कानातून माझ्या अंतर्मनात जातो. आणि राधे, तू आल्याची मला जाणून घेतो. काना राधे, अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझा राधा राधाही बावरली तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझा राधा राधाही बावरली तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझा राधा राधाही बावरली तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. बापर योगी अवतार आज तू वचनाला आज तू वचनाला प्रभुभक्ती मी झाली तुझ्या चरणाला नमते तुझ्या चरणाला नमते तुझ्या चरणाला. तुला कुशीती माझा दयापती तुझी लीला पाहून राधा कशी बोलली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. अरे श्रीरंगा किती करी दंगा तुझा राधा राधाही बावरली तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. तुझी मुरली ऐकून या भानवी सरली. पहाट समय कोवळ्याची ती ऐकून आरोळी दवबिंदूंच्या थेंबामधुनी धरणी ही भिजली. दह्या दुधान भरल्या घागरी राधा बाजारी चालली. दह्या दुधान भरल्या घागरी राधा बाजारी चालली. पाहत समय कोमल्याची ती ऐकून आरोळी दवबिंदूंच्या थेंबामधुनी धरणी भिजली. दह्या दुधान भरल्या घागरी राधा बाजारी चालली. दह्या दुधान भरल्या घागरी राधा बाजारी चालली.
वीराचंद्राला हाक मारते चला चला लवकर चला चला लवकर चला चला लवकर ओ या राधेनं शृंगार केला दिस कशी सुंदर वीराचंद्राला हाक मारते चला चला लवकर चला चला लवकर चला चला लवकर दही दूध लोणी जाता घेऊन वाटती चुकली दही दूध लोणी जाता घेऊन वाटती चुकली दया दुधान भरल्या घागरी राधा म्हातारी चालली दया दुधान भरल्या घागरी राधा म्हातारी चालली पहाटे जातो गारवाया झोबे गंजाला नंदाचा तो खट्याळ काना कडवी तो वाटेला ओ पहाटे जातो गारवाया झोबे गंजाला नंदाचा तो खट्याळ काना कडवी तो वाटेला सारे गवळणी जाऊ मिळवणी सोन्याच्या पाऊली सारे गवळणी जाऊ मिळवणी सोन्याच्या पाऊली दया दुधान भरल्या घागरी राधा म्हातारी चालली दया दुधान भरल्या घागरी राधा म्हातारी चालली दह्या दुधान भरल्या घागरी राधा बाजारी चालली सर्वांनी आपापलं घेतलं ना ग काय ग राधे अगं माल म्हटलं मी अगं राधे सुट्ट सुट्ट बोलत जा का हो तर अगं राधे आपण मथुरेवर जायचं ना ग हो तर जायचं मग तुला मथुरेचा रस्ता माहिती आहे का मला तर माहीतच नाही ग आताही करायचं का आता झाला ना ग वादा हा इथे बसू तर धंदा अगं थांबा गडबड बंद करा त्यावर काहीतरी मार्ग सुचेल काय ग हो ग मी तिला विसरलीच बघ ती मावशी पण आहे ना अगं नंदे मावशी नको मग रस्ता कोण दाखवणार तुझा बाप काय ग माझ्या बापाला तर माहित नाही तुझा बाप तर गोकुळ असतो सदांकाल वास काढ्या कुठला नंदे तोंड सांभाळून बोल नाहीतर नाही तर करशील का अगं थांबा थांबा गडबड बंद करा त्यावर काहीतरी मार्ग सुचेल अगं हिरा मार भाऊ हा अगं दुसरं कोणाला आपल्याला मावशीला आता तुला बरं काय झालं काय सांगू तुला तिथे मी माझी कागद भांडण झाले कुमार बाबा बरं बाई मारते मी आज. मावशी अगे मावशी काय ग पोरीनो अगं येतेस ना बाजाराला अगं कशासाठी अगं बाजाराला अगं येते माझं जरा घरी काम आहे ते आवडते आणि मग येते अगं ये लवकर हो हो आले 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 ला 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 ला
नाचून मला दम लागेल कुठून मला नाच लागले तिकडून अगं मावशी आम्ही सगळं मिळून मंत्रिपाड चाललो खरं पण आम्हाला मध्यप्रदेश रस्ता माहिती नाही बघ मग तुला का माझ्या बघ म्हणजे म्हातारीची काय गरज तुम्हाला मावशी आम्हाला कोण रस्ता माहित नाही बघ अरे जाऊ बेगी बेगी नाही एखादं गाणं घ्या उकाणं घ्या नाही ते घेऊन जा की एखादं नाव काय कोणतरी अगं आम्हाला कुठे नाव येते काय तूच घे एखादं बघ मगाशी पाठीमागं दोघांना पण सांगितलं माझं नाव घ्या म्हणून तुमचं नावच नाही आठवत अगं मावशी खूप उशीर झाला बघ आती चल लवकर बाजारला जाऊया खंडाळ्याच्या मैदानात क्रिकेट हॅलो खंडाळ्याच्या मैदानात होतो क्रिकेट खेळत खंडाळ्याच्या मैदानात होतो क्रिकेट खेळत प्रसाद रावाचे नाव होते मावशीला बघून पडलेची विकेट जाऊ की बेगी बेगी चल ग मावशी जाऊया बघ झालं मावशीने पंकज म्हणून नाव घ्यायचं आहे. आता घे बघ ना. पंकजजी झगडे. घावाचे पोते सुईने उसवले घावाचे पोते सुईने उसवलं त्या बंकरावर मला पावडं लावून लावून फसवले अगं मावशी जाऊया का ग बाजारला चला जाऊया खरं एखादं गाणं बिणं काय ते म्हणा कोणी असं कसं जायचं बाजार होणार कसा आपला काय नेसलं काय घेतलं काय सांगायला नको काय तुम्ही ग सांगायला पाहिजे अगं मावशी नाहीतर काय सांग बाई अजय सांगते बरं मावशी मी घेतलं दूध आणि थेट चालली बघ बाजाराला आता एवढं मोडून सांगू नको थोडं वाट कुठं आहे माणसं आहेत बसलेली भाऊ काय बोललं नाही काय आलं ग मला सगळं मावशी मग माझं आहे सगळं मावशी मी घेतलं का नाही डेट चालले ना बाजाराला तू थोडीशी वाट मी घेतला लोणी आणि ते चालेल बाजाराला. असू द्या अगं मावशी मी बघितलं दही थेट चालले बाजाराला तू दिसते का मला दयाप्रमाणे त्याची पण मजबूत मावशी काय तसं नाही का म्हटलं थोडीशी मस्करी केली काय बोलतोय आम्हाला विचारलं घेतलं काय नसलं काय तू काय घेतलं ते सांगितलंच नाही मी दही दोन्ही तर थोडं दूध सह डॉक्टर पण घेतलंय बघ मग जाऊया बाजाराला डॉक्टर थोडं पावसाळी घेतलंय ग बरं चला जाऊया काय ग चल मावशी जाऊया बघ खूप उशीर झाला बघ सयानो